तर बऱ्याच ताईंनी विचारलं की तुझं वय किती आहे, तर मी त्यांनाच विचारलं की तुम्हीच सांगा की माझं वय किती असेल. तर हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो विषय आहे ना, खूप महत्त्वाचा आहे आणि खूप दिवसांपासून मी विचार करत होते की ह्या विषयावरती आपण थोडंसं बोललं पाहिजे. कारण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या ह्याच्याबद्दल ना, ह्याचा जो अवेअरनेस आहे तो खूप कमी आहे. जे आता म्हणजे ऑफिस गोईंग आहेत किंवा जे बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत, तर त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. पण अशा ज्या गावामध्ये, खेडोपाडीमध्ये किंवा ज्यांचं शिक्षण कमी आहे, अशा काही लेडीज आहेत, तर त्यांना ह्या गोष्टीची भनकसुद्धा नसेल असं मला वाटतं. आणि हे सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे. म्हणजे मी आता बरेचसे असे डॉक्टरांचे वगैरे पॉडकास्ट बघते, त्याबद्दल माहिती जमा करते. आणि म्हणून असं वाटतं की आपण त्याबद्दल अवेअर होतोय की आपल्याला त्याबद्दल कळतंय, तर आपण समोरच्याला सुद्धा सांगणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा ह्याचा खूप फायदा होईल. तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जे बघताय, म्हणजे माझे रेग्युलर जे व्लॉग्स बघतात, तर त्यांना माहिती असेल की बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे डॉक्टर डॉक्टर लागलेला आहे. तर त्याला जे कारण आहे ना, ते खूप वेगळं आहे. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी चेक करत बसली ॲक्च्युली. म्हणजे मध्ये बघा, जे हार्ट रेटचं वाढलं होतं, तो एक प्रकार आला. दातांचा प्रॉब्लेम सुरू झाला. त्यानंतर म्हणजे हाडांच्या रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या उद्भवायला लागल्या. पहिले थोडंसं ब्लरनेस मला जाणवायला लागलं. तर मला सडनली असं वाटायला लागलं की अरे, हे काय होतंय? म्हणजे अचानक मी एवढी कशी काय आजारी पडू शकते? अचानक एवढं सगळं कसं काय होऊ शकतं? तर त्याला जे मूळ जे कारण होतं ना, तर ते कारण होतं ते म्हणजे की टुवर्ड्स जर्नी जी सुरू होते ना, मेनोपॉजकडे. म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय, हे मी तुम्हाला आता सांगते. की आपले जे पिरियड्स येत असतात किंवा आपली जी महिन्याला पाळी येत असते, तर ती पाळी एक एज नंतर थांबते, बंद होते. आपल्यामध्ये जे अंड जी तयार होत असतात, तर ती अंड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या शरीरामध्ये जे म्हणजे चेंजेस आहेत ना, तर ते म्हणजे दिसायला लागतात. तर ज्यांना माहिती आहे, तर त्यांना ऑलरेडी आपण प्रिपेअर असतो. जसं कसं परीक्षेला जाताना जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर तुम्ही तेवढे कॉन्फिडंट असता की अरे, माझा अभ्यास झालेला आहे, मी पेपर कसाही येऊ दे, मी सॉल्व्ह करू शकते. पण तेच जर आपण अभ्यास केलेला नसेल, तर मग पेपरला गेल्यावर आपली काय हालत होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणून तसंच आता ह्या गोष्टीचा सुद्धा ना, आपण थोडासा अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडीशी माहिती ठेवायची आहे की ज्यामुळे तुम्हाला पुढे ही जी प्रोसेस चालू होईल, ऑलरेडी बऱ्याचशा लेडीज या प्रोसेसमधून जात असतील किंवा आता पुढे जाणार असतील किंवा तुमच्या कोणी आई, मावशी, आत्या, काकू वगैरे हे जे या फेजमधून जात असतील, तर हे फक्त लेडीजसाठी मी सांगत नाही आहे बरं का. हे माझ्या दादांसाठी सुद्धा आहे, म्हणजे पुरुष वर्गासाठी सुद्धा हे आहे. त्यांनी सुद्धा हे नक्की ऐकावं. कारण आपल्या घरातली जी स्त्री आहे, ती जर फिट असेल, ती जर व्यवस्थित असेल, तर तुमचं घर अगदी व्यवस्थित चालतं. आणि सततची जी कुरकुर असते ना, की हे दुखतंय, ते दुखतंय, हे होतंय, ते होतंय, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. तर चला, आपण आता मेन टॉपिककडे जाऊया. तर मेनोपॉज कधी सुरू होतो? तर पहिलेच्या लेडीजला तर ही गोष्टही माहिती नव्हती की हे काय असतं, मेनोपॉज असतं, काय असतं. आता आपल्याला खूप साऱ्या माहिती मिळत आहेत, तर आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायला पाहिजे. तर मेनोपॉज कधी येतो? आता पहिलेच्या ज्या लेडीज होत्या, आता मी पहिले आणि आत्ता या दोन्ही गोष्टी का कम्पेअर करते, कारण खूप महत्त्वाचं आहे ते. कारण आधीच्या ज्या लेडीज आहेत ना, त्यांचं किंवा घरातल्यांचं सहज बोलणं असतं की अरे, आधी तर असं काही होत नव्हतं, हे आताच काय तुमचं नवीन फॅड आलं. तर हे फॅड नाही आहे. जसं जसं वातावरण बदलतं, जसं जसं पुढची जनरेशन चेंज होत जाते, तसं तसं बऱ्याच गोष्टी बदलतात. जसं आधीचं लेडीजचं शरीर होतं, जसं आधीचं काम होतं, तसं आता राहिलेलं नाही आहे. आता बुद्धीचा वापर जास्त केला जातो. फिजिकली गोष्टी ज्या आहेत त्या खूप इझी झाल्या आहेत. टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, ड्राय क्लीनर्स आहेत. तर त्याच्यामुळे जे शारीरिक श्रम आहेत ना, ते खूप कमी झालेत आपले. बघा, ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, फॅक्ट आहे, ते आपल्याला स्वीकारायला तर पाहिजेच.
ह्याच्यात आळशीपणा नाही आहे. आता बरेच जणांना असं वाटतं की म्हणजे आळशीपणा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात, असं नाही आहे. तुम्हाला क्वालिटी टाईम देता आला पाहिजे दुसऱ्या गोष्टींसाठी पण, की असं नाही की दिवसभर फक्त ते रहाडगाडा आपण ओढत राहायचं, दिवसभर तेच तेच करत राहायचं. तसं नाही आहे. आपल्याला आपला वेळ आपल्या चांगल्या गोष्टींसाठी, तुमचे आवडते छंद असतील, तुमच्या मैत्रिणी आहेत, तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल, बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात करण्यासारख्या, पण आपण त्यांच्याकडे कधी बघितलंच नाही तर आपल्याला कळणारच नाही. तर असो, तर आता मेनोपॉज जे स्टार्ट होतं ना, म्हणजे आता सध्या आणखीन माहिती पडलंय की मेनोपॉजच्या आधी पेरीमोनोपॉज किंवा प्री मेनोपॉज ही स्टेज चालू होते. तर आज मी तुम्हाला शेवटी शेवटी आहे ना, माझं एज काय आहे, खूप जण विचारतात की ताई तुझं एज काय, तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की माझं एज काय आहे. तर आफ्टर 40, आता बघा जसं सगळ्या गोष्टी आता लवकर व्हायला लागल्यात, जसं तुम्ही बघताय तुमच्या मुली असतील, तुमच्या नाती असतील, तर पिरियड्स लवकर यायला लागलेत, म्हणजे मासिक पाळी आहे ती लवकर यायला लागली आहे. पहिले आपली 12 वर्ष, 13 वर्ष त्याच्यानंतर यायची, आता 7-8 वर्षापासून मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यांची पाळी लवकर येते, तर त्यांची पाळी लवकर सुद्धा जाणार आहे. तर म्हणून प्री मॅच्युअर जे मेनोपॉज आहेत ना, ते लवकर व्हायला लागलेत. म्हणजे पहिले 45 ते 50 या दरम्यान प्री मेनोपॉजचा पिरियड असायचा, म्हणजे मासिक पाळी बंद होण्याच्या आधी 7-8 वर्षापासून आपल्याला हे सगळे सिम्पटम्स दिसायला सुरू होतात. आपलं शरीर त्याच्यासाठी तयार व्हायला सुरू होतं आणि ते ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात असतं. तर म्हणून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे सडनली खूप थकवा येणं, खूप गरम होणं, त्यानंतर आपली हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते. कारण आपल्या शरीरातला असं म्हटलं जातं की इस्ट्रोजन, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात सगळ्या प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे सुरू असतात, आपले हार्मोन्स बॅलन्स होत असतात. तो इस्ट्रोजन लेवल आहे ना, तो खूप कमी कमी व्हायला सुरू होतो. आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही साखर कमी खा, कारण शुगरवाल्यांच्या बाबतीत पण बघा तेच बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर म्हणून साखर कमी खा, आहार व्यवस्थित घ्या. तर ते मी पुढे येणारच आहे, पण पहिले हे सांगते की तसंच लवकर आता मेनोपॉज व्हायला सुरुवात झाली, म्हणजे पेरिमोनोपॉजची जी स्टेज आहे ती लवकर सुरू झाली आहे. म्हणजे 35 नंतरच आता मुलींना ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच मी कमेंट्स ऐकते की ताई मला आत्तापासूनच, म्हणजे अगदी 25 वर्षाच्या मुलीपासून ह्या कमेंट येतात की ताई मला आत्तापासूनच असे सगळे त्रास व्हायला लागलेत वगैरे. तर म्हणजे आपण बघा की किती फरक पडला ह्या गोष्टींमध्ये. तर त्याच्यामुळे ही खूप अशी डेंजर गोष्ट नाही आहे, हा काही खूप मोठा असा आजार नाही आहे. मेनोपॉज म्हटल्यानंतर खूप टेन्शन घेऊन बसतात लेडीज, तसं घ्यायचं नाही आहे आपल्याला. त्याच्याकडे एक म्हणजे आता ही जी फेज आहे याच्यातून सगळ्याच स्त्रिया ऑलरेडी गेलेल्या आहेत, जाणार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायचे. जसं आपण परीक्षेला मी मगाशी म्हटलं की जाताना कसा अभ्यास करून जातो, तर तसं त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायचं आहे. तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज घेऊन आली आहे की काय काय करायचं. तर मेनोपॉजची जी सुरुवात असते, म्हणजे प्री मेनोपॉजची, ती आता 35 नंतरच सुरू होते. तर आपलं ॲक्च्युली लाईफचं म्हणजे प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तर ते मी ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. की बऱ्याच म्हणजे मैत्रिणींनी किंवा बऱ्याच मुलींनी सुद्धा विचारलं होतं की ताई कसं प्लॅन करायचं, आपण काय करायचं, तर ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आज स्पेशली हे मेनोपॉजसाठी आहे. तर आफ्टर 35 किंवा 40 नंतर आपल्याला हे सगळे सिम्पटम्स दिसायला सुरू होतात. ते म्हणजे की हाडं ठिसूळ होणं, सडनली तुमचे पाय खूप दुखायला लागतात, पायाच्या पोटऱ्या हील्स ज्या आहेत त्या खूप दुखायला लागतात, डोकं कधी कधी खूप दुखायला लागतं. आणि जेवढं फिजिकली आपण ड्रेन होत जातो ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने तुम्ही मेंटली डिस्टर्ब व्हायला लागता. कारण बघा तुमचे जे हार्मोन्स असतात ना, तेच तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत असतात, म्हणजे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी. तर आपण अचानक खूप राग करतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला खूप राग येतो, कधी कधी खूप फ्रेश वाटतं, कधी कधी एकदम डाऊन वाटतं की म्हणजे सगळं असून सुद्धा मी खूप एकटी आहे, मला कोणच नाही आहे. म्हणजे अशा सगळ्या ज्या नेगेटिव्ह फिलिंग्स आहेत ना, त्या आपल्याला अचानक खूप यायला लागतात. तर मग ते जे कारण आहे ना, ते हेच कारण आहे.
त्यासाठी दुसरी कुठलीच अशी कारणं नाही आहेत. आणि काय होतं की तुमचं शरीर ऑलरेडी म्हणजे हळूहळू कमकुवत व्हायला लागतं. आणि मग तो शरीर जर आपलं व्यवस्थित नसेल, हेल्दी नसेल, तर त्याचा परिणाम ऑब्व्हियसली आपल्या मनावर आणि आपल्या हेल्थवर म्हणजे माइंडवर व्हायला सुरू होतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लेडीज बघा बोलतात की मला पूजा करायची इच्छा होत नाही, मला कुठे जाण्याची इच्छा होत नाही, मला काहीच आवडत नाही, मला खूप एकटं एकटं फील होतं. तर त्या सगळ्यांची कारणं हीच आहेत, हे याच्याशीच रिलेटेड आहे. तर वयाच्या 40शीपर्यंत 45शीपर्यंत आपण संपूर्ण फॅमिलीसाठीच झटत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं कंटिन्यू काही ना काही कामं चालूच असतात. मुलांचं अभ्यास घेणं किंवा मुलांसाठी जेवण बनवणं, टिफिन बनवणं, सगळ्यांचं जे आता ऑफिस गोईंग आहेत त्यांना स्वतःचं सगळं आवरा, घरातलं सगळं आवरा, त्यानंतर मग ऑफिसचं सगळं वेगळं टेन्शन असतं. तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या जबाबदाऱ्या आपल्यावरती खूप जास्त असतात, फिजिकली पण आणि इमोशनली पण. तर मग अशा वेळी आपण स्वतःला कसं आता बॅलन्स ठेवायचं, कसं ह्या गोष्टीला फेस करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला शिका. आपण काय करतो, आपण जेव्हा इमोशनली खचायला सुरुवात होते ना, तर आपण खूप एक्स्पेक्टेशन आपले वाढायला लागतात, की आपण खूप सिम्पती घ्यायचा प्रयत्न करतो, की समोरच्यानी मला विचारलं पाहिजे, समोरच्यानी माझी काळजी घेतली पाहिजे, ह्यांना माझं काहीच वाटत नाही, मी एवढे आजारी पडते तरी ह्यांना काहीच फरक पडत नाही. पहिली गोष्ट, की का आपण कोणाकडून अपेक्षा करायची, की त्यांनी माझी काळजी घेतली पाहिजे? असंही आजकाल सगळे मी म्हणेन आपली मुलं सगळेच, आपले नवरे, मुलं सगळे, की ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे बिझी आहेत. कोणालाही वेळ नाही आहे, की एकमेकांना विचारायला, की बाबा तू म्हणजे बरं आहे एवढं आपण विचारतो, पण अगदी रोज आपलं जर रामायण असेल, की मला हे दुखतंय, मला ते दुखतंय, तर कोणीही तुम्हाला एंटरटेन करणार नाही पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळे म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणतात ना, ज्या पहिल्या म्हणी आहेत, तर त्या खरंच खूप म्हणजे एकदम प्रॉपर त्यांनी दिलेल्या सांगितल्या आहेत, की रोजचंच आपलं जर झालं असेल, तर कोण आपल्या मागे रडत बसणार आहे आणि कोण विचारत बसणार आहे? तर ती अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही का नाही स्वतःला म्हणजे स्ट्रॉंग बनवत आहे? तुम्हाला जर कळतंय, तुम्हाला जर माहिती आहे, की ह्या-ह्या गोष्टींमुळे जर मला असा प्रॉब्लेम होतोय, तर मी पहिले स्वतःला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. मी स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही जोपर्यंत स्वतःची व्हॅल्यू स्वतः करत नाही, तोपर्यंत समोरचा तुमची कधीच व्हॅल्यू करणार नाही. आणि स्पेशली मी म्हणेन, की जे अर्निंग करत नाहीत ना, म्हणजे कमवत नाहीत काही गोष्टी, म्हणजे पैसे वगैरे. एकदम खरं-खरं मी सांगते, की ज्या लेडीज पैसे कमवत नाहीत, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर अगदीच वेगळा असतो घरातल्यांचा, की हिला काय काम असतं? ही दिवसभर काय करते? नुसतं घरातलंच तर करत असते. तर त्याच माणसांना तीच कामं घरातली जर 2 दिवस जरी करायला सांगितलं ना, तर ते म्हणतात ना, नानी याद आएगी. तसं होईल त्यांच्या बाबतीत. इतकं म्हणजे इतकी ती व्यक्ती करत असते खरं सांगायला गेलं तर. पण कोणीही तिची त्या पद्धतीने कोणीही तिचा विचार करत नाही. आज जर तुम्हाला घरात कामासाठी बाई लावायची असेल, फक्त झाडू, लादी, कपडे, भांडी याच्यासाठी बाई किती पैसे घेते? स्वयंपाक जर तुम्हाला करायचा असेल, तर ती बाई किती पैसे घेते? एवढंच काम नाहीये. अगदी मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देणं, तुमच्यासाठी काही ना काही सतत करत राहणं, घरामध्ये सतत काही ना काही करत राहणं. मी हे नाही म्हणत आहे, की प्रत्येक गोष्ट पैशामध्ये नाही मोजली जात. पण तसंच प्रत्येकाचं जे काम आहे ना, त्याची व्हॅल्यू करणं हे घरातल्यांनी सगळ्यांनी शिकलं पाहिजे. ती व्यक्ती फक्त दिवसभर घरात असते म्हणजे ती काहीच कामाची नाहीये. तिची काही व्हॅल्यू नाहीये, असं नसलं पाहिजे. उलट तिला तुम्ही जेवढं खुश ठेवाल ना, घरातली जी मेन व्यक्ती असते, तिला जेव्हा तुम्ही खुश ठेवाल ना, तुमचं सगळं घर अगदी मस्त चालेल. अगदी छान तुमच्या घरातलं वातावरण होईल. ही गोष्ट लिहून घ्या. मी तुम्हाला सांगते, की घरातली करती जी स्त्री आहे, ती नेहमी खुश असली पाहिजे. तरच तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की आता ही जी आपण मेनोपॉजची मी तुम्हाला लेडीजला सांगते, की डोक्यातून टेन्शन काढून टाका मेनोपॉजचं. जे होणार आहे ते होणारच आहे. ते आपण टाळू शकत नाही. पण अशा कितीतरी लेडीज आहेत, की ज्या या स्टेजमधून जातात त्यांना माहितीही पडत नाही. तर ते ऑटोमॅटिक होत नाही किंवा चमत्कार होत नाही. त्यामागे जे कारण आहे ते म्हणजे, की त्या स्वतःची तेवढी काळजी घेतात.
त्यांचा आहार व्यवस्थित असतो, खाणंपिणं व्यवस्थित असतं, ते स्वतःला खुश ठेवतात, म्हणजे सतत काही ना काही आउटिंग किंवा त्यांचे काही छंद असतील ते त्या जोपासतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट ती म्हणजे की व्यायाम, एक्सरसाइज. आपण भारतीय ज्या महिला आहोत ना, ह्या खूप या एक्सरसाइजला काहीच व्हॅल्यू देत नाही आपण. म्हणजे आपण अगदी जोशमध्ये 1-2 दिवस करतो, नंतर परत फुस, नंतर काहीच करत नाही. तर मग असं नको व्हायला ना. कधी कुठल्याही गोष्टीचा कधी असर होतो, जेव्हा आपण रेग्युलर ती गोष्ट करत राहतो ना, तेव्हाच असर होतो. तुम्हाला कंटाळा येत असेल ना, तुम्ही आठवड्याचं पूर्ण एक शेड्यूल असतं. 2 दिवस एक्सरसाइज करा, 3 दिवस बाहेर चालायला जा. मी स्वतः ह्या गोष्टी आता ॲप्लिकेबल करते स्वतःवरती. कारण त्याचे फरक दिसत आहेत. कारण आधी काही 1-2 आठवड्याआधी माझी जी परिस्थिती होती, की मेंटली मी जी इतकी अगदी टॉर्चर झाल्यासारखी झाली होती, की काय चाललंय हे मला काहीच कळत नाहीये, की एक झालं की एक झालं की एक सुरूच आहे. पण प्रॉब्लेम्स येणारच आहेत. पण प्रॉब्लेम्सचं जर तुम्ही सोल्युशन नाही शोधलं, तर तुमचे प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाही आहेत. आपण फक्त तेच घोटवत राहिलो ना, तर ते आणखीन जास्त वाढेल. तर म्हणून मी त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत असते, की हे कशामुळे होतंय, तर चला आपण हे रेक्टिफाय करूया. हे कशामुळे होतंय, दातांचा प्रॉब्लेम होतोय, पुढे जाऊन मला हा त्रास जास्त वाढायला नको, म्हणून वेळीतच मी त्याच्यावरती काम करायला सुरू केलं. त्यानंतर हाडांचा काही प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला म्हणतात ना, की 6 महिन्यातून, वर्षातून एकदा तुम्हाला ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं असतं, की त्याच्यामध्ये काही आजार निघेल याच्यासाठी नाही, पण तुमच्या शरीरात काय काय कमी आहे, जे आता आपण सूर्यप्रकाशात जात नाही, बाहेर जास्त निघत नाही, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये D3, B12 ह्या सगळ्या गोष्टींची कमी होते. हिमोग्लोबिन तुमचं प्रॉपर आहे का? कारण कसं असतं, ह्या दरम्यान म्हणजे मेनोपॉजच्या दरम्यान कधी-कधी पिरियड्स म्हणजे जे मासिक पाळी आहे, ती कधी येते, कधी 2-2 महिन्यांनी येते, कधी खूपच फ्लो जातो, कधी जातच नाही. तर असे आपले दिवस सगळे मागे-पुढे होत राहतात. त्याच्यामुळे आपण खूप मेंटली डिस्टर्ब होतो. कारण काही आपण ठरवतो आणि जर आपली पिरियड्सचे डेट आपल्याला व्यवस्थित नसेल, तर मग सगळे प्लॅन्स पुढचे हे होतात. स्पेशली आता माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं, तर माझ्या देवपूजेचं खूप असतं. आता जसं श्रावण महिना सुरू होईल, तशा आपल्या खूप साऱ्या सगळ्या पूजा सुरू होतात आणि मग खूप टेन्शन येतं कधी-कधी, की अरे आता कसं करायचं? आता माझे पिरियड्स येतील, तर मग कधी येतील काय माहिती? मग मला ही पूजा मिळेल का? मग मला ती पूजा मिळेल का? आणि तुम्ही तरी म्हणजे तुमचं तुमच्या घरीच करायचं, पण मला तर म्हणजे मी पूजा नाही केली, तर समोरून खूप प्रश्न येतात, की ताई का तू पूजा नाही केलीस वगैरे, तर मग ते परत सगळ्यांना डिस्क्लोज करावं लागतं. तर अशा खूप साऱ्या आणि इवन पूजा करता येत नाहीये ना, हा पण एक खूप मनात म्हणजे असं वाईट वाटतं. पण दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीपासून मी जे स्वतःला समजवलंय, की बघा हे काही आपण स्वतः करत नाही आहोत. ही देवाचीच इच्छा आहे. हे सगळं नैसर्गिक आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या किंवा कुठल्याही प्रकारची औषधं याच्यासाठी आर्टिफिशियल तुम्ही घेऊ नका. कारण ऑलरेडी तुमच्या शरीरात इतके सारे त्रास सुरू होतात आणि त्यात जर तुम्ही ह्याची भर टाकलीत ना, तर ते खूप डेंजरस होऊन जातं. म्हणून होऊ द्या. जे जसं होतंय नॅचरली तसं होऊ द्या. नाही मिळालं जरी आपल्याला पूजा, तरी देवाला आपण नामस्मरण करायचं आणि देवाला सांगायचं, की बाबा जे आहे ते नैसर्गिक आहे. तूच दिलंयस सगळं. तर आता तुझी जशी इच्छा असेल तसंच होणार. देवाची इच्छा असेल, की तुमच्या हातून पूजा व्हावी तर होईल. नाही जरी झाली तरी विचार करायचा नाही, खूप टेन्शन घ्यायचं नाही. छानपैकी मस्त नामस्मरण करायचं. ते उलट देवाला खूप जास्त प्रिय आहे मी म्हणेन. तर म्हणून खूप डोक्याला सारखा ताण द्यायचा नाही प्रत्येक गोष्टीत, की हे नाही झालं तर मग अरे असं होईल, ते नाही झालं तर तसं होईल. म्हणून मेंटली स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला बघा, की मला काय आवडतंय? माझे काय छंद आहेत. जर खूप साऱ्या मैत्रिणींमध्ये म्हणजे माझं जसं आता, की मी खूप बाहेर असं मिक्स जास्त होत नाही. कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधी-कधी त्रासदायक पण ठरू शकतात. तर म्हणून ते मी करत नाही. पण मग मी माझं हे जसं YouTubeचं आहे, तुमच्यासोबत बोलते, छान-छान व्हिडिओज शेअर करते. म्हणजे माझी जी आवड आहे ती मी कुठेतरी जपते. त्याच्यामध्ये मी स्वतःला बिझी ठेवते सतत. आपण जेवढं एकटं राहू, जेवढं आपण रिकामी राहू ना, मी म्हणेन, की तेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये ना गंज चढत जातो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि नको त्या गोष्टी यायला सुरुवात होते. जे घेतलं पाहिजे ते घेत नाही, नको त्या गोष्टींची सुरुवात होते. तर म्हणून स्वतःला बिझी ठेवायला शिका. जर तुम्हाला छान फिरायला आवडत असेल, तर छान तुम्ही फिरायला जा. काही ना काही असं सतत करत राहा, की ज्यामुळे
तुमचं शरीर आणि तुमचं मन नेहमी असं छान ॲक्टिव्ह राहील, पॉझिटिव्ह राहील. पॉझिटिव्ह बघा, पॉझिटिव्ह ऐका. ते निगेटिव्ह जे घरातली भांडणं-बिंडणं काय असं दाखवतात ना, ते अजिबात बघू नका. त्यांचं बघून तुम्हाला काय म्हणजे आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला काय उलट त्यांचं बघून अजून आपल्या डोक्यात निगेटिव्ह गोष्टी यायला सुरुवात होते. म्हणजे जे नसेल त्याचा पण आपण उगाचच विचार करतो आणि खूप ओव्हर थिंकिंग. हां, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की खूप ओव्हर थिंकिंग करतो आपण. म्हणजे अगदी पोटात जरी दुखायला लागलं तर अरे बापरे! आता काय आजार नसेल ना किंवा काय गाठ नसेल ना, म्हणजे असे काहीतरी फालतू विचार आपल्या डोक्यात येत राहतात. तर ते ओव्हर थिंकिंग कधी कमी होईल? जेव्हा तुमचं मन चांगल्या गोष्टींमध्ये रमेल. आपण छान योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. ह्याच्याने खूप फरक पडतो. ज्यांना पण मेंटली खूप डिस्टर्बन्स आहे किंवा खूप असं डिप्रेशनसारखं वाटतं, तर तुम्ही मेडिटेशन करत चला. खूप फरक पडतो. छान घरामध्ये सतत मंत्र, स्तोत्र यांचं म्हणजे लावत राहा. त्याने आपल्या कानावर ते पडतं ना, तर त्याने खूप फरक पडतो. आणि घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा माझी ही रिक्वेस्ट आहे, की जेव्हा लेडीज या फेजमधून जातात ना, तर खूप त्या इंटरनली म्हणजे फिजिकली, मेंटली सगळ्या दृष्टीने त्या थोड्या खचत जात असतात, कमकुवत होत जात असतात. तर त्यामुळे तुम्ही पण त्यांना थोडंसं समजून घ्यायला सुरुवात करा, की तो काही आजार नाही आहे, पण आपलीच व्यक्ती आहे आणि आपल्या व्यक्तीला आपणच जपलं पाहिजे. जसं ती तुमच्यासाठी एवढं मेहनत घेते, ती तुम्हाला एवढी जपते, तर तुम्ही कुठेतरी थोडासा तिच्या मनाचा विचार करा. तुम्हाला अगदी खूप कामं करायची पण गरज नाही आहे. म्हणजे लेडीज इतकी इमोशनली इतकी हळवी असते ना, तुम्ही तुला फक्त 2 शब्द जरी विचारलेत ना, की म्हणजे मी काही मदत करू का? तुला बरं वाटतंय का? किंवा असं जरी विचारलं ना, तरीसुद्धा म्हणजे मनाला इतकं समाधान मिळतं, इतकं बरं वाटतं. काम ते राहिलं बाजूलाच, म्हणजे तुम्हाला करू देणार पण नाहीत त्या. पण तरी मी सांगते, की हे नक्की करत चला. बघा ह्याने खूप फरक पडतो. म्हणजे जो एकटेपणा जो जाणवतो ना, तो ह्याच्यामुळे जाणवतो, की आपल्याला कोणी विचारत नाही, आपली कोणाला व्हॅल्यू नाही. हे फक्त जे कमवत नाहीत त्याच्यासाठी नाही सांगत आहे. ज्या स्त्रिया कमवतात ना, त्यासुद्धा कुठेतरी हे फील करतच असतील, की मी दिवसभर यांच्यासाठी राबते, मी दिवसभर एवढी मेहनत करते, मी घरचं सगळं आवरते, मी बाहेरचं सगळं करते आणि तरीही म्हणजे असं होतं, की घरात कोणी कोणाला विचारत नाही, कोणाची कोणाला पडलेली नसते. पैसा भरपूर आहे, पण वेळ नाही आहे कोणाकडे एकमेकांशी बोलण्यासाठी, एकमेकांना वेळ देण्यासाठी वेळ नाही आहे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये आता आपण जसं फक्त बोलत राहतो, की आता हे वाढलंय, ते वाढलंय, म्हणजे एकटेपणा खूप वाढलाय, डिप्रेशन खूप वाढलंय. जर कळतंय ना आपल्याला, तर मग त्याचे जे सोल्युशन्स आहेत, ते आपल्याच हातात आहेत. आपली मुलं, आपले आपले मिस्टर किंवा आपल्या घरातली माणसं यांचा प्रत्येकाचा एकमेकाशी छान असा संवाद बोलणं असणं हे खूप 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 महत्त्वाचं आहे. आता प्रत्येकाच्या घरात आता तुम्ही मला म्हणाल, की "ताई काय तुझ्या घरात 2च माणसं एक्स्ट्रा आहेत म्हणून तुला काही फरक पडत नाही. तू सगळं मॅनेज करू शकते." पण आमच्या घरात खूप माणसं आहेत. आमचा दिवस कामांमध्ये कसा जातो दिवसभर तो आम्हाला समजतही नाही. तर प्रत्येक गोष्टीला ना सोल्युशन असतं. आपण जर सगळंच ओढवून घेतलं स्वतःवरती, तर ते तुम्हाला करणं भागच आहे. जर खरंच घरात व्यवस्थित परिस्थिती असेल, फायनान्शियली चांगलं असेल, ठेवा ना तुम्ही एखादी बाई तुम्हाला मदतीला. तुम्हीच जर ₹1000 द्यायला पण तुम्ही विचार करत असाल तिथे, की कशाला एवढ्या कामासाठी कशाला पैसे द्यायचे? ती बाई काही बरोबर करतच नाही. पहिले विचार तुमचेच विचार जर आपण सुधारले नाही ना, तर आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही घ्या कोणाची तरी मदत थोड्या कामांसाठी. तो जो तुमचा वेळ वाचतो ना, त्या वेळेत तुम्ही आणखीन बऱ्याचशा गोष्टी करू शकता. पहिले आपली जी मेंटॅलिटी आहे ना, ती आपण चेंज केली पाहिजे. कोणाची मदत घेणं म्हणजे मी आळशी आहे किंवा मी काम करत नाही, असं अजिबात होत नाही. तुम्ही छान राहा. तुम्ही मस्त स्वतःला छान पॅम्पर करा. बघा, आत्तापर्यंत जे आयुष्य जगलंय ते दुसऱ्यांसाठी किंवा घरातल्या फॅमिलीसाठी तुम्ही केलंय. पण आत्ता ही जी फेज चालू होणार आहे ना, ही तुमच्या स्वतःसाठी तुम्ही जगलं पाहिजे. कारण बऱ्याच लेडीजला असं वाटतं, की आता मेनोपॉज आलं म्हणजे आपलं स्त्रीत्व संपलं. आता काहीच नाही, आता आपण म्हातारे झालो, असं बऱ्याच जणांना वाटतं. तसं अजिबात नाहीये. उलट आपण एवढे वर्ष जे बोलत असतो, की कधी ही कटकट संपेल, कधी हा प्रॉब्लेम संपेल, का हे स्त्रियांनाच दिलंय, का हे माणसांना दिलं नाहीये. तर ती आजादी किंवा ते फ्रीडम तुम्हाला आता मिळतंय.
तर त्याच्यानंतर आता तुमचं छान फ्री लाईफ होणार आहे. आणि ह्यामध्ये पण जर तुम्ही स्वतःला छान मेंटेन ठेवलं, विचार करा की तुम्ही आधीपासून थोडंसं प्रिपेअर आहे. आता हे फक्त मी 35च्या पुढच्या मुलींना सांगत नाही आहे किंवा लेडीजला सांगत नाही आहे. हे अगदी यंग मुलींना पण मी सांगते की बाहेरचं जे खाणं आहे ते कमी करा. आपल्याला सगळं कळतंय पण आपलं वळत नाही. स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. बाहेरचं खाणं थोडं कमी करा. बघा, हे जे तुम्ही मैद्याच्या वगैरे गोष्टी जास्त खाता, बेकरी प्रोडक्ट्स जास्त खाता, त्याच्यामुळेच हे जे PCOD वगैरे हे जे त्रास आहेत ना, हे सगळे वाढत चालले आहेत. घरचं खा, छान ताजं खा, स्वतः बनवून खा किंवा घरी सांगा. बाहेरचं जे खाणं आहे त्याने पैसे तर खर्च होतातच आहे, तुमची हेल्थ पण खराब होते. आज जर ह्या स्टेजला येऊन आमची ही हालत होते, तर तुम्ही विचार करा की उद्या तुमची हेल्थ कशी असणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनीच, जर तुम्ही आम्ही म्हणजे 35 पासून पण काळजी घ्यायची आहे, प्लस ज्या आधीच्या आहेत म्हणजे 20मध्ये येत आहेत त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आहे. पुढच्या गोष्टींसाठी स्वतःला आत्तापासून रेडी करायचं आहे. आत्तापासून आपलं शरीर छान स्ट्रॉंग बनवायचं आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो, खरं सांगते की ह्या गोष्टीचा काहीच अवेअरनेस नव्हता. म्हणजे पिरियड्सच्या बाबतीत किंवा शरीराच्या बाबतीत काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं स्वतःला खुश ठेवलं पाहिजे किंवा एक्सरसाइजच्या बाबतीत काही माहिती नव्हतं आणि कोणी सांगणारही नव्हतं. जसं चाललंय राम कहाणी तशी ती चालत होती. पण आता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आता आपल्याकडे यूट्यूब आहे, खूप सारे डॉक्टर्स त्याच्यावरती खूप छान छान सजेशन्स देतात. तर फक्त ऐकायचं नाही, ते आपल्या आयुष्यात ॲप्लिकेबलसुद्धा करायचं. आणि माझं आजचं हे सांगण्याचं कारण हेच होतं की खूप साऱ्या ताई, म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणी, खूप सारे दादा माझ्यासोबत कनेक्ट आहेत आणि तुमच्या आयुष्यातसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत असतील किंवा तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या फेजमधून जात असाल, तर जसं मी स्वतःला प्रिपेअर करते आहे किंवा मी जसं स्वतःवरती काम करते ना, तसं तुम्हीसुद्धा ते करा. तुम्हीसुद्धा ते करायला सुरुवात करा. बघा, नक्कीच फरक पडेल, मी सांगते तुम्हाला. जेव्हा आपण स्वतः खुश राहतो किंवा स्वतःवर काम करायला सुरू करतो ना, बघा त्यातून खूप फरक पडतो. म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा करत बसण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना सारखं दोष देत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःला जर प्रायोरिटी नाही दिलीत ना, तर कुठलीच गोष्ट होणार नाही. म्हणजे आयुष्यभर मग फक्त आपण रडतच बसणार, जरी तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो. मग आपण फक्त ते बोलतात ना की एक नेगेटिव्हिटीमध्येच जात राहणार. कधी आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. तर म्हणून जर मला माहिती आहे की बाबा मला ह्या स्टेजनंतर मला हे मेनोपॉज स्टेज येणार आहे किंवा मला याच्यातून जायचं आहे, तर त्यासाठी मला छान प्रिपेअर व्हायचं आहे, मला छान रेग्युलर एक्सरसाइज करायची आहे, मला बाहेर वॉकला जायचं आहे, लोकांबरोबर बोलायचं आहे, छान आपण सोशल म्हणतात ना, मनुष्य हा सोशल म्हणजे सामाजिक प्राणी आहे. तर त्याच्यामुळे एकटं एकटं घरात राहू नका, बाहेर निघा. कोणी ओळखीचं असेल नसेल, छान मस्त एखादा ग्रुप करा किंवा तुम्ही छान काहीतरी क्लासेस जॉईन करा. खूप सारे ऑप्शन्स असतात आपल्याकडे, पण आपण त्यांच्याकडे डोळे उघडून बघतच नाही किंवा करायचा प्रयत्नच करत नाही. आपण फक्त जे होतंय ना त्याला कवटाळून बसतो. मग त्याच्यामुळे त्या गोष्टी आणखीन वाढत जातात. तर म्हणून अशा प्रकारे आपण छान स्वतःला या गोष्टीसाठी प्रिपेअर करू शकतो. तर आता जे मी तुम्हाला सांगणार होती म्हणजे माझं वय, तर बऱ्याच ताईंनी विचारलं की तुझं वय किती आहे? तर मी त्यांनाच विचारलं की तुम्हीच सांगा की माझं वय किती असेल? तर बऱ्याच जणींनी सांगितलं की 36 किंवा 40s असं सांगितलं बऱ्याच जणांनी. तर माझं वय आता आहे ते म्हणजे की 42 वर्ष, 42 इयर्स. माझं जे बर्थ इयर आहे ते 1984 आहे. तर आता 42 आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की जे प्री मेनोपॉज जी स्टेज आहे ना, ती माझी ऑलरेडी चालू झाली आहे. कारण मागच्या वर्षी मला वाटतं की माझे जे मासिक पाळी आहे, पिरियड्स आहेत, ते खूप फ्लक्च्युएट होत होते. म्हणजे असं कधीच झालं नाही की जेव्हा पिरियड्स सुरू झाले तिथपासून आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की एखादा महिनासुद्धा स्किप झाला. प्रत्येक महिन्यामध्ये पिरियड्स रेग्युलर व्यवस्थित म्हणजे 1-2, 2-3 दिवस मागे पुढे व्हायचे, पण यायचे. पण मागच्या वर्षी असं झालं होतं की 2-2 महिने येत नव्हते किंवा अगदी खूपच कधी फ्लो जास्त असं होत होतं बरंच. तर तेव्हा मला एवढं काय आयडिया नव्हती. पण आता मला ते सगळं स्ट्राईक होतंय की हे सगळे ज्या गोष्टी होत आहेत ते ह्या मेनोपॉजमुळेच होतात. म्हणजे लिटरली कधी-कधी 15 दिवसात पण पिरियड्स येतात, कधी 20 दिवसांनी येतात. म्हणजे जे आपलं जे सायकल आहे ना ते डिस्टर्ब होऊन जातं. तर मी त्या स्टेजमधून आता चाललेली आहे आणि हे
माझ्या मम्मीला म्हणजे माझ्या आईचे जे पिरियड्स होते ते 50शी नंतर गेले होते. तर शक्यता असते की अनुवांशिक असतं. म्हणजे जसं तुमच्या आईचं शरीर असतं किंवा त्यांचे जसे पिरियड्सची हे असते तसंच तुमचं सुद्धा असू शकतं. तर म्हणून मला पण अजून 10 म्हणजे 8-9 वर्ष अजून त्या जर्नीमधून स्ट्रगल करायचं आहे किंवा जायचं आहे. तर म्हणून ती जर्नी मी टेन्शनने न करता मी छान एन्जॉय करून ती गोष्ट केली पाहिजे. घरी जरी माणसं असतील, नसतील किंवा काही असो, मला माझ्यासाठी जगायचं आहे किंवा मला माझ्यासाठी छान काहीतरी करायचं आहे. ही जर गोष्ट तुम्ही डोक्यात घेतलीत ना, आपोआप सगळ्या गोष्टी वेळ म्हणजे लाईनवर यायला सुरुवात होईल. आणि तर मोठी गोष्ट म्हणजे वय कोणी सांगत नाही, पण तरी मी सांगितलं की चला जाऊ दे. आपल्याच मैत्रिणी आहेत. तुमचं आणि माझं रोजचं कम्युनिकेशन आहे आणि बऱ्याचशा गोष्टींची ट्रान्सपरन्सी आपल्यामध्ये असली पाहिजे. जे आहे, जे रिअल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते सगळं. तर म्हणून काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि जोपर्यंत हे मी सगळं सांगणार नाही, कारण असं बऱ्याच जणांना मग असं वाटेल की ही एवढी अशी आहे, म्हणजे हिचं काहीच नसेल आणि ही कशाला एवढं सगळं सांगते. तर मी स्वतः ते फेस करते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं. आता कंटेंट क्रिएट करणं किंवा यूट्यूबवर व्हिडिओज टाकणं ही पण साधी गोष्ट नाही आहे. रोज डोक्याला ताण द्यावा लागतो, रोज बऱ्याचशा गोष्टींचा विचार करावा लागतो की काय करायचं, कसं. तर ह्याच्यामुळे सुद्धा एक बोलतात ना, वेगळा स्ट्रेस जो असतो ना तो सतत येत राहतो. तर म्हणून जेव्हा मी आता मागच्या वेळी जेव्हा मी माधवबागमध्ये गेली होती, तर तेव्हा मेन जे कारण त्यांनी हार्ट रेट वाढण्याचं जे मेन कारण होतं, तर ते स्ट्रेसच सांगितलं होतं मला, की स्ट्रेस तुमचा खूप जास्त आहे, ओव्हर थिंकिंग खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर ते होणारच आहे, हे मला करावंच लागणार आहे. हे माझं म्हणतात ना, बाय प्रोफेशन, बाय आवड मला हे करायचंच आहे. तर मी ते कमी नाही करणार, पण मला जो त्रास होतोय किंवा या गोष्टी ज्या होत आहेत त्या करण्यासाठी मी काय करू शकते, ह्याचा जेव्हा मी विचार करायला सुरुवात केला ना, खरंच सांगते तुम्हाला, मला खूप फ्रेश जाणवायला लागलं, मला खूप फरक वाटायला लागला. तर म्हणून स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. स्वतःसाठी स्टँड घ्यायला सुरुवात करा. स्वतःचं आयुष्य छान जगायला सुरुवात करा. कोणीही तुम्ही जरी आयुष्यभर किती फरफट करत राहिलात, कितीही तुम्ही घरासाठी खूप काही करत राहिलात, ते करायचंच आहे. मी म्हणेन की ते असं नाही की ते कुठे आपलं स्किप होणार आहे, असं नाही आहे. ते करायचंच आहे. पण ते करून तुम्हाला असं अगदी त्यागमूर्ती बनून सुद्धा तुम्हाला कोणी असं काही छान सर्टिफिकेट देणार नाही आहे किंवा कोणीही तुमचं असं छान कौतुकही करणार नाही आहे. पुढे आफ्टर 50, आफ्टर 60 अशीही पुढे कंडिशन येईल आता, की आणि आता तर आयुष्य खूप कमी झालं आहे. पहिल्याच्या लोकांचं आयुष्य आणि आता ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर त्याच्यामुळे आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती नाही, पण जेवढं आहे तेवढं आपल्याला छान जगता आलं पाहिजे. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करता, खुश राहता, तुम्ही स्वतः पण खुश राहता, तुम्ही दुसऱ्यांकडे बघण्याची जी आपली दृष्टी आहे ना, ती पण बदलते. दुसऱ्यांची तुमच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे, ती पण बदलते. लक्षात घ्या. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यात सुद्धा अशी छान पॉझिटिव्हिटी येईल. तुमचं आयुष्यसुद्धा छान बनेल. आणि हीच माझी स्वामींकडे सुद्धा प्रार्थना आहे, की कदाचित त्यांनी मला म्हणूनच हा प्लॅटफॉर्म दिला आहे, की या प्लॅटफॉर्मच्या द्वारे मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू. माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी होत आहेत, जे जे चुका माझ्याकडून होत आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते, तर ते मी सगळं अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करते. तर या बाबतीत मला जितकं काही माहिती होतं, आता जे आहाराच्या बाबतीत आहे किंवा काय काय खाल्लं पाहिजे काय नाही, तर ते मी तुम्हाला ब्लॉग्समधून शेअर करेन. पण जी बेसिक माहिती जी होती, गरजेची होती सांगणं, तर ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही पण ह्याच्यावरती नक्की विचार करा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली, जी आपलं जी माहिती पण नाही म्हणता येणार, जे एकमेकांसोबत आपलं जे हे संवाद आहे, जे हे कम्युनिकेशन आहे, हे तुम्हाला कसं वाटलं आणि खरंच उपयोगी वाटतंय का तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तर नक्कीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडतं आणि मी प्रत्येकाच्या तुमच्या कमेंट्सला नेहमी रिप्लाय करते. जेव्हाही व्यवस्थित म्हणजे वेळ मिळतो तेव्हा नक्कीच रिप्लाय करते. आणि तुमचे जे म्हणजे बघा, मी तुमच्याशी बोलते, पण तुम्हाला या बाबतीत काय वाटतंय हे मला फक्त आणि फक्त तुमच्या कमेंट्समधूनच समजणार आहे. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही वाटत असेल की म्हणजे डाऊट असतील, तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हाईप करा. हाईप म्हणजे काय बऱ्याच ताई विचारतात, तर बघा तिथे एक बाजूला हाईप म्हणून बटन असतं कमेंट्सच्या बाजूला, ते जर तुम्ही प्रेस केलं ना तर आपला व्हिडिओ आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तर ही माहिती आणखीन जास्त स्त्रियांपर्यंत, आणखीन जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत नक्कीच पोचवा, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.